घाटकोपर दुर्घटनेसंदर्भातली एक अपडेट समोर येते। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन खडबडून जागा झाल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेने होर्डिंग संदर्भात कारवाई करण्याच्या दृष्टीने आता तयारी सुरू केली आहे। शहरातील सर्वच होर्डिंग्स आणि ज्या इमारतींवर होर्डिंग लावले आहेत त्या इमारतींसह त्यावरील होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट करा असे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने दिलेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 420 होर्डिंग्स हे रामभरोसे असून महापालिका प्रशासनाने गेल्या 21 वर्षांमध्ये एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केलं नसल्याची बाब यामुळे समोर आली आहे। त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने होर्डिंगच्या एजन्सी धारकांना 8 दिवसात अहवाल सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा अशी सक्त ताकीद दिली आहे। दरम्यान पुणे शहरातील धोकादायक होर्डिंग 7 दिवसात काढून टाका असे पुणे महापालिकेने सुद्धा आदेश दिलेले आहेत। पुणे महापालिका आयुक्तांचे हे अधिकाऱ्यांना आदेश आहेत, तर जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असाही सज्जरदम आयुक्तांनी दिलाय। पुण्यामध्ये सुद्धा अधिकृत 2598 होर्डिंग्स आहेत, तर यामध्ये अनेक नियमबाह्य होर्डिंग असले तरी सुद्धा प्रशासनाकडून त्याला अभय दिलं जात होतं। हा प्रकार समोर आलाय। आपण पाहतोय घाटकोपर मधल्या दुर्घटनेसंदर्भात आता सगळेच जिल्हा प्रशासन जागे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता बेकायदा होर्डिंग हे 7 दिवसात काढण्यासंदर्भात आयुक्तांनी आदेश दिले। आपण पाहतो संभाजीनगरमध्ये सुद्धा या संदर्भातले आदेश देण्यात आले आहेत, तर आता पुण्यामध्ये सुद्धा पालिका आयुक्तांनी या संदर्भातले आदेश दिले।